एक बातमी विस्ताराने बघूयात। अयोध्येत रामासाठी खास रुखवताची आरास तयार करण्यात आलेली आहे। जानकी मातेच्या माहेर असलेल्या नेपाळमधून हा रुखवत दाखल झालाय। हा रुखवत देताना महिला भाविकांना अश्रू अनावर झालेत। लग्नामध्ये वडिलांकडून मुलीसाठी रुखवत जो आहे तो दिला जातो। रुखवतामध्ये संसार उपयोगी साहित्य जे आहे ते आपल्याला पाहायला मिळत असतात। आता तुम्ही म्हणाल की अयोध्येमध्ये रामाला रुखवत नेमका कुठून आला, तर मी सध्या अयोध्येमध्ये आहे आणि अयोध्येमधल्या कारसेवापुरममध्ये हा सगळा रुखवत जो आहे तो नेपाळमधल्या जानकीपूर धाम या ठिकाणा जनकपूर धाम या ठिकाणाहून आलेला आहे आणि हे सगळं रुखवत जो आहे तो रामाला भेट दिला जाणार आहे। आता तुम्ही म्हणाल की या नेमकं रुखवतामध्ये आहे काय, जसं आपण लग्नामध्ये एखाद्या मुलीला रुखवतामध्ये शोभेचं साहित्य देतो, ज्या पद्धतीनं खाद्यपदार्थ बनवले जातात आणि तो रुखवत जो आहे तो मुलीला भेट दिला जातो, तोच रुखवत आपल्याला पाहायला मिळतो। आपण जर पाहिलं तर इथं आपल्याला ह्या बांगड्या पाहायला मिळत आहेत, ह्या लाह्या आहेत। लाह्यामध्ये आपण पाहतोय की मानाचा नारळ ठेवलेला आहे। दुसऱ्या बाजूला या ठिकाणी या साखरेच्या पुढे आणण्यात आलेल्या आहेत। मानाचा चुडा आहे आणि त्याचबरोबर ह्या शोभेच्या वस्तू ज्या आहेत त्या पाहायला मिळतात। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मिठाई जी आहे ती सुद्धा अयोध्येमधून आणण्यात आलेली आहे आणि अयोध्येमध्ये हे दाखल झालेली आहे की जे नेपाळमधून आणण्यात आलेले आहे। आपण या ठिकाणी पाहतोय की या पद्धतीचे हे आपल्याला मोजडी जी आहे ती सुद्धा पाहायला मिळते, फळं आहेत आणि हा सगळा रुखवत जो आहे तो नेपाळमधल्या जनकपूर धाम या ठिकाणाहून आणण्यात आलेला आहे। नेपाळमधून जवळपास 500 जण हे आज अयोध्येमध्ये दाखल झालेले आहेत आणि हा सगळा रुखवत आपल्याला अयोध्येमध्ये आलेला पाहायला मिळतोय। कॅमेरा पर्सन राकेश सोनी, प्रदीप कापसे, TV9 मराठी, अयोध्या।